या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। नाशिकमध्ये आदिवासी बांधवांच्या जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली असून तपोवन मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्या ठिकाणाहून मोर्चा आदिवासी विकास भवन या ठिकाणी आला। आजपर्यंत जर संध्याकाळपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर हा मोर्चा मुंबईला जाणार आणि मंत्रालयावर धडकणार अशी माहिती सुद्धा समोर येते। नाशिकमध्ये हे आंदोलन सुरू आहे। आदिवासी समाजाचा विराट मोर्चा सुरू आहे। सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ज्या संघटना आहेत त्या एकत्र झालेल्या आहेत आणि आता आदिवासी समाज एकवटलेला आहे आणि आमच्या मागण्यांसाठी आम्ही थेट मंत्रालय गाठणार असं आदिवासी जन आक्रोश मोर्चातर्फे सांगण्यात आलेलं आहे। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर खुर्द परिसरातील वन विभागाच्या जागेमध्ये मराठवाड्यातील दुसरे प्राणी संग्रहालय उभारले जाणार आहे। प्राणी संग्रहालयासाठी वन विभागाच्या जमिनीची आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी पाहणी केली। अधिकाऱ्यांसह ही पाहणी करण्यात आली असून पुढच्या 15 दिवसात यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे असंही सांगण्यात आलंय। मराठवाड्यात संभाजीनगर जिल्ह्यात एक प्राणी संग्रहालय आहे। यानंतर मराठवाड्यामध्ये आणखी एक प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। तुळजापूर इथं नव्यानं तयार करण्यात येणाऱ्या प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, सिंह, जिराफ यांसारखे प्राणी असणार आहेत। प्राणी संग्रहालयाच्या नियोजित जागेची आमदार जगजितसिंग पाटील यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाहणी केल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती माध्यमांशी बोलताना सुद्धा दिली आणि 15 दिवसात प्रक्रियेला सुरुवात होऊन वन मंत्र्यांसोबत चर्चा देखील करण्यात आलेली आहे। यासाठी लागणाऱ्या सर्व मान्यता घेऊन निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली जाणार आहे। तर पुढील 15 दिवसात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वन विभागाला याचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं। 28 ऑक्टोबरला आम्ही मुंबईत घुसणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलेला आहे। प्रश्न निकाली लागेपर्यंत आंदोलन कायम राहणार असंही बच्चू कडू म्हणालेले आहेत। आमच्या आंदोलनाचं नेतृत्व शेतकरी करेल असं बच्चू कडू यांनी सांगितलंय आणि सरकारला इशारा दिलाय की अनेक ठिकाणी नुकसानीचे पंचनामे झाले नाही, शेतपिकं वाहून गेलेत, पण सरकारचा कारभार विचित्र आहे असं बच्चू कडू यांनी सांगितले। त्यामुळे लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। भंडारा जिल्ह्यातील लाखणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळणारी गंभीर घटना समोर आलेली आहे। सफाई कामगारांनाच वैद्यकीय प्रशिक्षण नसताना सुद्धा रुग्णांना सलाईन लावण्याचा प्रकार तो समोर आलेला आहे। एका महिला रुग्णानं याविषयी माहिती दिली आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या रुग्णाची वापरलेली दूषित सिरिंज सुद्धा त्यानं तशीच लावली आणि या गैरप्रकारामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याचा जाब सफाई कामगाराला विचारल्यानंतर त्यानं संबंधित रुग्णांना उद्धटपणे उत्तर दिल्याचंही समोर आलेलं आहे। त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी रुग्णांनी मागणी केली आहे। नाळगाव बोदवड रेल्वे स्टेशन इथं लोकप्रिय आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, प्रवासी, विविध संघटनांच्या प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये अमरावती सुरत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत थांबा देण्यात आलेला आहे। मागील अनेक दिवसांपासून शिवसेना, विविध रेल्वे प्रवासी संघटना, कर्मचारी वर्ग आणि जनतेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर जनतेची ही मागणी पूर्ण झालेली आहे। त्यामुळे सगळ्यांमध्ये आनंद आहे। पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी, जळगाव। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।